नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आपल्या पायथॉन प्रोग्रामिंग सीरीजचा आज आहे दिवस नंबर 4 आणि आजच्या दिवसासाठी आपण काय शिकणार आहे? आपण शिकणार आहे की पायथॉनमध्ये जसं की सी लँग्वेजमध्ये कसं स्कॅनएफ आहे, युजरकडून जर इनपुट घ्यायचं असेल तर पायथॉनमध्ये असं कोणतं फंक्शन आहे की जे मला युजरला रन टाईमला मी काहीतरी इनपुट घेऊ शकतो। तर त्यासाठी आहे आपलं इनपुट फंक्शन आहे, कशामध्ये? पायथॉनमध्ये डिफाइन आहे। ते काय असतं एकदा आपण जाणून घेऊ। सगळ्यात पहिलं बघा त्याचं सिंटॅक्स वगैरे काय असतो ते समजून घेऊ। इपिक पेन याला ओपन करतो मी आधी। तर जसं की आता मला युजरकडून रन टाईमला 2 नंबर पाहिजे, जसं इन जनरल आपण 2 नंबरचा ॲड करायचा प्रोग्राम कसा लिहितो, ए मध्ये 10 आहे, बी मध्ये काय 20 आहे। तर आपण इन जनरल काय करतो, डायरेक्टली 2 नंबरला ॲड करून घेतो। कसं ॲड करतो रे? 2 नंबरला कसं ॲड करतो? डायरेक्टली आपण काय लिहून देतो, ए मध्ये 10, बी मध्ये काय 20 आणि नंतर प्रिंट काय करतो मी, प्रिंट ए प्लस बी करून दिलं तर माझा रिझल्ट काय येणार आहे? माझा 30 माझा रिझल्ट येणार आहे। काय येणार आहे? 30 माझा रिझल्ट येणार आहे। पण आता मला काय करायचं माहिती का, रन टाईमला इनपुट घ्यायचं। रन टाईमला इनपुट म्हणजे कसं, जसं की इथे 10 आहे ना, डायरेक्ट जेव्हा प्रोग्राम आपला एक स्टेटमेंट वगैरे येईल आणि मी रन होईल, म्हणजे की तुम्हाला जे नंबर पाहिजे ते काय रन टाईमला तुम्ही काय मागू शकता। जसं 10 आणि 20 आणि मला काय आता इथं असाइन नाही करायचे, डायरेक्टली असाइन नाही करायचे। मला काय पाहिजे, रन टाईमला ते नंबर आले पाहिजे। म्हणजे 10 + 20 हे काय असे जे आपण इन जनरलमध्ये लिहितो कसं डायरेक्टली असाइन करून देतो व्हॅल्यू। आता ही व्हॅल्यू असाइन केव्हा झाली पाहिजे? जेव्हा माझा पूर्ण प्रोग्राम रन होईल आणि रन झाल्यानंतर मी काय करेल, तो नंबर टाकेल। आता तो नंबर टाकल्यानंतर त्याला रीड करणं आणि रॅममध्ये आणणं आपलं काम आहे। जर तो मेन मेमरीमध्ये आला नाही तर आपण त्याला काय त्याच्यावर काही प्रोसेस ऑपरेशन परफॉर्म करू शकतो का? नाही। तसंच आता पायथॉनमध्ये काय आहे, जसं सी मध्ये काय स्कॅनएफ होतं, त्या डेटाला रीड करून तो एक स्पेसिफिक मेमरी लोकेशनवर जाऊन स्टोअर करायचा। तसंच आता पायथॉनमध्ये कोणतं फंक्शन आहे? पायथॉनमध्ये आपलं फंक्शन आहे इनपुट नावाचं एक फंक्शन आहे। तर इनपुट म्हणजे काय असतं, युजरकडून डेटा घेण्याची एक प्रोसेस म्हणू शकता किंवा एक प्रक्रिया म्हणू शकता। तर पायथॉनमध्ये इनपुट घेण्यासाठी डायरेक्टली इनपुट नावाचंच फंक्शन आहे। काय? इनपुट नावाचंच फंक्शन इथं बघा, डायरेक्टली इनपुट नावाचंच फंक्शन आपण वापरतो। त्याचा सिंटॅक्स कसा राहतो इथं बघा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही किती व्हेरिएबलला इनपुट घेताय। तुम्ही जर सिंगल व्हेरिएबल इनपुट घेताय, एकच नंबर एका टायमिंगला रीड करताय, तिथं तुम्ही व्हेरिएबलचं नाव देऊ शकता। नंतर इनपुट आणि डबल कोट्समध्ये तुम्हाला जो मेसेज द्यायचा, जसं की एंटर अ नंबर, एंटर अ फर्स्ट नंबर, एंटर अ नंबर किंवा एंटर अ एज, हे असे जे मेसेज आहे ते कुठे देऊ शकतो आपण? इनपुटमध्ये डबल कोट्समध्ये देऊ शकतो। काय डबल कोट्समध्ये देऊ शकतो? जसं की आता तुम्हाला एक एक्झाम्पल पण दाखवतो नेक्स्ट स्लाइडमध्ये। इथं बघा, नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा। आता तो आपलं जे आहे, जसं की आता तुम्ही नेक्स्ट स्लाइडमध्ये बघितलं तर काय नेम नावाचं काय बनवलेलं, एक व्हेरिएबल बनवलं। व्हेरिएबल नंतर इनपुट, नंतर मी काय केलं, हा मेसेज मला स्क्रीनला ॲज इट इज काय दाखवायचं, आउटपुट स्क्रीनला हा मेसेज दाखवायचा, तुझं नाव लिहा। असं मराठीमध्ये पण तुम्ही ज्यांना मराठी ज्यांचं ऑन आहे त्यांना लगेच, जसं माझं मराठी ऑन आहे तर लगेच मी मराठीमध्ये पण टाईप करू शकतो। पण आपण आता काय इंग्लिशमध्येच लिहू, जसं की तुझं नाव लिहा किंवा एंटर युअर नेम आणि नंतर हॅलो किंवा इथं हॅलो काय लिहिल, मग जी नेममध्ये व्हॅल्यू आलेली ती इथं काय माझी सेट झाली पाहिजे। जसं की तुझं नाव लिहा असा एक मेसेज आला, नंतर मी जयेश टाकलं तर नमस्कार जयेश असा मेसेज येऊन गेला। तर इनपुट फंक्शन म्हणजे युजरकडून व्हॅल्यू घेतो आणि ती ॲज तुम्ही जी पण व्हॅल्यू टाकशाल, भले तुम्ही नंबर जरी टाकला तरी ॲज अ रीड कशामध्ये केली जाते, ती ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच रीड केली जाते। तुम्ही माझ्या सर याचा ना इम्प्लिमेंट करून दाखवा, म्हणजे आपल्याला जास्त गोष्टी क्लिअर होतील। तर नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं, आपलं VS कोड ओपन करायचं। VS कोड ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं, आज कितवा डे आहे आपला? डे आपला आहे, डे किती आहे आपला डे आहे 4th। तर इथं मी लिहिल 4.py नावाची एक फाईल बनवल आणि इथं मी त्याला काय सेव्ह इथं करून देतो, केलं। आणि हे जे आहे याला काय करतो मी आता पूर्णपणे मिनिमाइज इथे करून देतो, म्हणजे आपली स्क्रीन व्यवस्थित तुम्हाला दिसेल। मी काय सांगितलं रे, जसं की आता नेम घ्यायचं तर मी काय केलं, एक व्हेरिएबल बनवलं। त्या व्हेरिएबलमध्ये आता मी काय करतोय, एक इनपुट म्हणजे काय, डबल कोट्समध्ये मी लिहिलं एंटर नेम असं मी मेसेज इथं टाकला
एंटर अ नेम मेसेज टाकल्यानंतर आता जो हा मेसेज आहे, हा मेसेज मला काय करायचं आहे, रीड करायचा आहे. आणि हा जो मेसेज रन टाईमला काय दिसेल मला, तुम्ही बघा याला जर रन केलं मी, तर रन केलं तर बघा एंटर अ नेम, त्याच्यानंतर काय आहे, आपलं जी स्क्रीन आहे ती होल्ड आहे, पूर्ण प्रोसेस रिटर्न असा शब्द काय दिसतोय का तुम्हाला, नाही. जर इथं मी काय टाकलं, इथे टाकलं समजा जे इथं काय विषय आहे भाऊजी, ठीक आहे आपण टर्मिनलला जाऊन करू. टर्मिनलला जाऊन करायचं असेल तर काय करावं लागतं, पायथॉन काय करायचं आहे मला, पायथॉन आपल्या फाईलचं नाव fourth.py, नंतर काय एंटर नेम आल्यानंतर इथं काय करायचं मला, JAYES जेश इथे टाकलं मी. तर बघा आपलं काय जेश टाकल्यानंतर काय माझं पुढची लाईन येऊन गेली. पुढची लाईन येऊन गेली म्हणजे काय, प्रोग्राम इथं काय झाला आपला टर्मिनेटेड झालेला आहे. काय झालं, टर्मिनेटेड झालेलं आहे. आता मला काय करायचं, प्रोग्राम इनपुट जे फंक्शन नाही ते काय करतं, होल्ड करून ठेवतं. जोपर्यंत तुम्ही काय इनपुट टाकत नाही त्याला काय इनपुटला रीड करायचं काम करतं. म्हणजे स्कॅन ॲप जसं तसं इनपुट नावाचं एक फंक्शन आहे. तुम्ही जे इनपुट टाकशाल त्याला काय करेल, रीड करेल, तो स्टोअर पण करेल. आता तुम्हाला जर त्याला प्रिंट करायचंय तर प्रिंट करायचं सिम्पली काय करायचं, प्रिंट करायचं की तुम्ही जे नाव टाकताय, इथे नाव टाकताय, नेम टाकताय, त्याला रीड करायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल, प्रिंट नेम इथे करावं लागेल. फक्त काय NAME नेम इथे करावं लागेल. आता याला काय करतो मी, परत आपल्याला काय ओपन करायचं आहे, इथं मी ओपन केलं समजा आपलं टर्मिनल, इथं मी रन केलं कोड, तर एंटर ए नेम इथं बहुतेक होत नाही, मग टर्मिनलवर जायचं. टर्मिनलला गेल्यानंतर काय पायथॉन आपली कमांड आहे बघा रन करण्याची, पायथॉन नंतर काय तुम्ही परत मी काय केलं fourth.py केल्यानंतर जे फाईलचं नाव आहे ते टाकलं, पायथॉन नाव टाकलं, एंटर दाबलं. एंटर दाबल्यानंतर इथे काय टाकतो मी, जेएस टाकल्यानंतर मला परत काय मिळालं, जेएस. का, कारण की जेएस तुम्ही टाकलं ते स्टोअर कुठं जाऊन होतं रे, नेम नावाचं एक व्हेरिएबल बनवलंय, त्याच्या ॲड्रेसवर जाऊन काय होणार आहे, ती व्हॅल्यू रीड करून जेएस जाऊन काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. आणि ती स्टोअर केलेली व्हॅल्यू नेम नावाचं जे व्हेरिएबल आहे, इथं मी तुम्हाला सांगतो काय आहे. जसं की वरती बघितलं होतं आपण, काय इथं काय बनवलं होतं, वरती काय केलं होतं, नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही जे इथं लिहिताय ते कुठं जाऊन स्टोअर होतंय, इथं स्टोअर होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं जे पण इनपुट आपण रन टाईमला देतो, इनपुट फंक्शन जे पण कन्सिडर करतो ते काय करतो, ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर करतो. म्हणून डबल कोट्समध्येच हा डेटा आलेला असेल. भले तुम्ही नंबर टाका किंवा काही टाका, तो ॲज अन काय होणार आहे, डबल कोट्स म्हणूनच रिसीव्ह होणार आहे. आणि नंतर तुम्ही त्याला काय करताय, जे नेममध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला काय करताय, प्रिंट करताय. आणि नेममध्ये काय व्हॅल्यू आहे, जेएस. म्हणून इथं आउटपुटमध्ये काय आलं माझं व्हॅल्यू, मला रिझल्ट काय मिळाला, जेएस हा रिझल्ट मिळाला. समजलं. तर हे झालं काय आपलं बेसिक. आणि मी तुम्हाला सांगितलं इथं तुम्ही जी पण व्हॅल्यू टाकताय ती काय ॲज काय कन्सिडर केली जाते, ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर झाले. जसं की तुम्ही म्हणशाल सर स्ट्रिंगमध्ये कन्सिडर केली जाते म्हणजे कसं, यांना करून देतो मी काय कंट्रोल/ कमेंट करून दिलं सिलेक्ट करून. आणि तुम्ही म्हणशाल सर ए नावाचं एक व्हेरिएबल घ्या तुम्ही आणि इनपुट काय करा, एंटर नंबर असा दुसरा नंबर पण घेऊ शकतो आपण. तुम्ही म्हणशाल सर खरं स्ट्रिंग होती का, मला हे दाखवा, कारण की 2 नंबर आहे, ते 2 नंबर ॲड केल्यानंतर माझा रिझल्ट 20 आला पाहिजे. 2 स्ट्रिंगला ॲड केलं म्हणजे काय, ते कॉन्कॅनेक्ट होऊन जातं. तर कॉन्कॅनेक्ट होत आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. इथं काय केलं मी, इनपुट कॉन्कॅनेक्ट होत आहे किंवा आपला रिझल्ट 30 येतो हे आपल्याला चेक करायचं आहे. हे चेक कशासाठी करतोय मी, तुम्हाला हे दाखवते की तुम्ही जे पण रन टाईमला इनपुट देताय, भले तो नंबर जरी टाकला तरी ॲज अ डबल कोट्समध्ये तो रिसीव्ह होतो. का, कारण इनपुट फंक्शन जे पण टेक्स्ट घेते, जी पण गोष्टी रन टाईमला येते त्याला काय ॲज अ तो स्ट्रिंग किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये समजतो. आला त्यानं. इथं काय करतो, इनपुट एंटर नंबर, सेम मेसेज मी काय केलं, एंटर नंबर असा सेम मेसेज इथं घेतला मी, एंटर नंबर. इथं मग काय केलं, एंटर नंबर असा सेम मेसेज इथं दिला मी. आणि नंतर आता मी काय करतो, एक सी नावाचं एक व्हेरिएबल घेतो, त्याच्यात काय करतो A+B करून देतो, A+B करतो आणि इथं बॅकस्पेस देतो. आणि त्या सीला काय करतो मी, प्रिंट करतो. इथं प्रिंट करतो. आता मला सांगा काय आउटपुट यायला पाहिजे, तुम्ही म्हणशाल आधी सर प्रोग्राम रन करा. रन केला मी, इथं टर्मिनलमध्ये जाऊन रन करतो कारण आपल्याला रन टाईमला इनपुट द्यायचं आहे. पायथॉन 4.py केलं, एंटर नंबर, तुम्ही 10 नंबर टाकला, नंतर पुरा दुसरा मेसेज आला एंटर नंबर. त्याच्या खालची लाईन चालली बघा, पहिली लाईन चालली ए साठी, ए मध्ये जाऊन हा 10 जाऊन काय कुठे जाऊन स्टोअर झाला, इथं बघा नीट बघा
इथं काय सगळ्यात पहिलं बघा एंटर अ नंबर, तर हा पहिली जी लाईन आहे तो 10 कुठं जाऊन स्टोअर झाला, आपला 10 स्टोअर झाला इथे, काय इथे जाऊन स्टोअर झाला, कशामध्ये 10 हा ए मध्ये जाऊन स्टोअर झाला. नंतर समजा मी काय टाकलं, इथे जाऊन टाकलं काय 20 टाकलं, तर 20 कुठं जाऊन स्टोअर होणार आहे माहिती का, 20 इथे जाऊन स्टोअर होणार आहे, कुठं बी मध्ये जाऊन स्टोअर होणार आहे. तुम्ही म्हणशाल या दोघांची ॲडिशन केली तिथं रिझल्ट माझा काय 30 आला पाहिजे, पण आता बघा रिझल्ट काय येईल बघायचं आहे. याच्यानंतर मी काय करतो एंटर करतो, तुम्ही बघा त्या दोघांना काय रिझल्ट माझा परत रन करतो मी. इथं काय इथं बघा रिझल्ट काय आला माझा 10 आणि 20 टाकल्यानंतर माझा रिझल्ट आला 10 आणि 20 टाकल्यानंतर रिझल्ट काय आला, रिझल्ट आला 10 आणि 20च आला परत. म्हणजे काय जसं दोन स्ट्रिंगला कॉन्कॅटिनेट करताना तसंच काय इथं कॉन्कॅटिनेट झालं. ॲक्च्युअल जे ऑपरेशन ते झालं का, जे इंटिजरवर आपण करणार आहे काय इंटिजरवर करणार आहे ते ऑपरेशन झालं का नाही. मग इंटिजर नाही करणार आहे मग असं ऑपरेशन झालं म्हणजे हा जो हा नंबर आहे हा ॲज अ काय रिसिव्ह होतोय. भले तुम्ही त्यात आपण काय समजून चालतो की हा काय एक नंबर आहे, हा काय एक नंबर आहे. 10 आणि 20 इन जनरल आपण नंबरमध्ये काय समजतो की हे नंबर आहे, पण जेव्हा तुम्ही इनपुट फंक्शनचा वापर करता तेव्हा तो काय ॲज अ या 10ला पण काय समजतो एक स्ट्रिंगच समजतो. इथं पण या 20ला पण काय समजतो ॲज अ स्ट्रिंगच समजतो. हा कुठं जाऊन स्टोअर होतो ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये, हा कुठं जाऊन स्टोअर होतो बी नावाच्या व्हेरिएबलमध्ये. म्हणजे ॲज काय झाले दोघं पण स्ट्रिंगच कन्सिडर झाले ना. आता पण हे स्ट्रिंग आहे पण आपल्याला ऑपरेशन आपण काय करतोय असं समजून चालतोय की हे नंबर आहे, असं समजून चालतोय की नंबर आहे. पण जेव्हा तुम्ही ह्याला काय केलं 10ला प्लस काय केलं तुम्ही 20 केलं, पण हे दोघं तर स्ट्रिंग आहे आणि दोन स्ट्रिंगला आपण ॲज अ प्लस ऑपरेटर यूज केलं तर काय होतं ते दोन स्ट्रिंग काय होत्या जोडले जातात, दोन स्ट्रिंग काय होतात जोडले जातात. आणि दोन स्ट्रिंग जोडले जातात म्हणजे यांचा रिझल्ट काय मिळणार आहे मला 10 आणि 20 मिळणार आहे. जेव्हा मी सीला प्रिंट केलं तर सीमध्ये काय हे दोघांचं कॉन्कॅटिनेट करून एक नवीन स्ट्रिंग तयार झाली आणि जेव्हा मी याला प्रिंट केलं तर मला ही नवीन स्ट्रिंग तिथे दिसली. मग तुम्ही म्हणशाल सर हा तर लॉस आहे, कशाचा इनपुट फंक्शनचा तर लॉस आहे. म्हणजे तो सगळे डेटाला नंबरला पण काय करतोय स्ट्रिंगच कन्सिडर करतो आणि स्ट्रिंगला स्ट्रिंगच कन्सिडर करतो. कोणत्या टाईपचा डेटा होता त्याला स्ट्रिंगच कन्सिडर करतोय. मग याच्यावर काही सोल्युशन आहे का, काय याच्यावर काही सोल्युशन आहे का ते आता पुढं शिकायचं आहे. सोल्युशन आहे ना. याच्या आधी तुम्हाला मी काय शिकवलेलं रे, काय शिकवलेलं टाईप कन्व्हर्जन शिकवलं ना. या टाईप कन्व्हर्जनचा आता इथे यूज होईल आलं ना. तुम्ही आता जर चेक केलं कशाचं चेक केलं एंटर अ नंबर, त्याचा टाईप जर चेक केला तर त्याचा टाईप काय मिळणार आहे तुम्हाला, मी जसं तुम्हाला प्रूफ पण करून दाखवलं त्याचं टाईप काय मिळणार आहे. जसं एक्समध्ये जाऊन काय केलं एंटर अ नंबर, तुम्ही नंबर टाकला समजा 10 नंबर टाकला त्याला प्रिंट केलं तर 10च माझा प्रिंट होईल. आणि त्याचा टाईप जर तुम्ही चेक केला एक्सचा जर टाईप चेक केला तर एक्सचा टाईप तुमचा मिळणार आहे काय क्लास STR तुमचा टाईप मिळणार आहे. काय क्लास STR तसा टाईप मिळणार आहे. तुम्ही म्हणशाल सर हे मला चेक करून दाखवा. चेक करायसाठी काय करावं लागेल तुम्हाला फक्त जायचं आपल्या प्रोग्राममध्ये लास्टला जो सी आलेला आहे आणि त्याचं काय करतो मी एक टाईप पण चेक करून दाखवतो. प्रिंट टाईप ऑफ सी, टाईप ऑफ सी. मग टाईप ऑफ सी जर तुम्ही चेक केलं तुम्ही बघा टाईप ऑफ सी जर तुम्ही चेक केलं तर जेव्हा तुम्ही टर्मिनलवर जाशाल तुम्ही इथं काय करायचं 4th F कॅपिटल आहे का पायथॉन करायचं आधी पायथॉन 4th FURTH 4.py केलं आणि नंतर एंटर अ नंबर, एक नंबर टाकला 10 नंतर काय टाकलं 20 नंतर बघा त्याचा टाईप चेक केला तर टाईप इथं बघा तुम्ही 10 आणि 20 टाकताय पण त्याचा टाईप का आला सीचा टाईप हा क्लास स्ट्रिंगच आला. नंतर त्या दोघांना मी प्रिंट केलं तर मला काय मिळालं त्यात दोन, कारण की याचा पण एचा टाईप काय ॲज अ कन्सिडर झाला. इथं तुम्ही चेक केलं टाईप ऑफ ए प्रिंट, इथं काय केलं टाईप ऑफ ए चेक केलं, टाईप ऑफ ए चेक केलं आणि नंतर तुम्ही खाली येऊन परत तुम्ही बीचा पण टाईप चेक केला प्रिंट काय केलं हे शिकवलं आहे मी टाईप तुम्हाला कसं चेक करायचं. बीचा पण टाईप चेक केला तर तिथे बघा एचा टाईप आणि बीचा टाईप या दोघांचा टाईप आपला इथं आला. आता मी काय करतो याला परत इथे कमांड रन करतो पायथॉन 4. पहिल्यांदा मी 10 टाकलं, 10 टाकल्यानंतर काय त्याच्या खालची लाईन काय 6 नंबरला लाईन काय टाईप ऑफ ए, जो मी 2 नंबर टाकता त्याचा टाईप काय 10चा टाईप बघितला काय तो ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच रिसिव्ह झाला. पण तुम्ही म्हणशाल मी नंबर टाकला होता स्ट्रिंग काय होते तो इनपुट फंक्शन मी तुम्हाला सांगितलं ॲज अ तुम्ही काही टाका त्याला काय कन्सिडर करतो तो
टेक्स्ट म्हणूनच कन्सिडर करतो किंवा स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर करतो. मग इथं मी नंतर 20 टाकलं. 20 टाकल्यानंतर बघा परत काय आलं, स्ट्रिंगच आलं आणि नंतर क्लास स्ट्रिंग कशाचं आलं, सीचं. तुम्ही ज्याच्यामध्ये काय करताय, ॲड करताय. इथं बघा तुम्ही ज्याच्यामध्ये काय करताय, ॲड करताय, तो पण काय आला, त्याचा पण क्लास काय आला किंवा त्याचं पण टाईप काय आला, माझा स्ट्रिंगच आला. नंतर तुम्ही सीला प्रिंट केलं तर ॲज अ दोन्ही स्ट्रिंग आहे, तर स्ट्रिंगला तुम्ही जर ॲड केलं किंवा कॉन्किनेट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, ते दोघं जोडून मला रिझल्ट मिळणार आहे. त्याच्यावर काही ऑपरेशन होणार आहे का, नाही. कारण इंटिजर डेटावरच आपण काय करू शकतो, मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. मग तुम्ही म्हणशाल हा मोठा लॉस दिसतोय म्हणशील इनपुट फंक्शनचा, याला काही सोल्युशन आहे का. सोल्युशन आहे, आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. की जर तुम्हाला न्यूमेरिक इनपुट घेतला, जर तुम्ही नंबरच्या फॉर्ममध्ये काही गोष्टी घेतल्या आणि तुम्हाला त्याच्यावर मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला त्याला कन्वर्ट करावे लागेल. जर तुम्हाला कन्वर्ट करायचं इंटिजरमध्ये तर हिंट ते पूर्ण इनपुटवालं फंक्शन तुम्हाला त्या फंक्शनमध्ये टाकून द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला टाईप कन्वर्जन शिकवलेले कसं आपण वर्क करतो. सेम जर तुम्हाला काय करायचं आहे, फ्लोटमध्ये करायचं तर पूर्ण फ्लोट जे इनपुट फंक्शन आपण पूर्ण लिहितो, इनपुट डबल कोट्समध्ये जी गोष्ट लिहितो ती पूर्ण कशात पास करावं लागेल, तुम्हाला पास करावं लागेल ती कशामध्ये, फ्लोट नावाच्या फंक्शनमध्ये. आलं दे ना. तुम्ही म्हणशाल सर एक्झाम्पल देऊन सांगा एखादं. ते एक्झाम्पल बघा, ए इंट इनपुट पहिला नंबर लिहा, बी नंतर इंट नावाचं फंक्शन नंतर दुसरा नंबर लिहा. याचा मिनिंग काय होतं माहिती का, इथं हा नंबर आहे ना डबल कोट्समध्ये असतो 10 आणि त्याला तुम्ही काय करता, या स्ट्रिंगला कन्वर्ट करता इंटिजरमध्ये. म्हणजे तुम्ही 10 टाकलं तर काय 10 कन्वर्ट होऊन आत्ता ॲक्च्युअलमध्ये नंबर होतील. आलं त्यांना. नंतर इथे टाकलं तुम्ही काय 20, पहिला काय होतं रे स्ट्रिंग म्हणजे टेक्स्ट फॉर्ममध्ये डेटा होता. आता त्या टेक्स्टला तुम्ही कन्वर्ट कशामध्ये करताय, इंटमध्ये. म्हणून इथं डेटा काय आला माझा, बीमध्ये जाऊन झालं 20, एमध्ये झालं काय 10. आणि या दोघांची जी ॲडिशन आहे, जेव्हा तुम्ही आत्ता प्रिंट करशाल तर तुम्हाला रिझल्टमध्ये दिसेल 10 आणि 20ची ॲडिशन काय 30 तुम्हाला आता दिसेल. तुम्ही म्हणशाल सर आता हे मला ना प्रूव्ह करून दाखवा, कारण की आपण प्रॅक्टिकल गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो असं काही जण असतील. तर काय करायचं, सिम्पली काय करायचं तुम्हाला, इंट मी काय सांगितलं, हे पूर्ण गोष्ट तुम्हाला काय करायची, एका फंक्शनमध्ये टाकून द्यायची. सेम आता तुम्ही परत त्याचा टाईप ऑफ चेक करू शकता. नंतर मी काय केलं, इंट नावाच्या फंक्शनमध्ये इथं काय केलं, या इनपुटला टाकून दिलं. नंतर काय केलं मी, टाईप ऑफ बी आणि परत मी काय केलं, सीचा टाईप चेक केला. तर आता बघा तुम्हाला काय टाईप मिळेल, एचा टाईप काय मिळेल तुम्हाला, एचा टाईप आता बघायचं तुम्हाला काय मिळेल, कारण तुम्ही त्याला कन्वर्ट कशात केलं रे, कन्वर्ट तुम्ही बघा. मी परत तुम्हाला रन करून दाखवतो. ही पूर्ण एंटर नंबर. तर 10 टाकलं, पहिला काय टाईप येत होतं रे त्याचं, पहिला टाईप काय येत होता, एंटर नंबर म्हणजे 5 नंबरची लाईन आलं बघा. 5 नंबरची लाईन आलं म्हणजे काय, तुम्ही 10 टाकले. इथं 10 टाकल्यानंतर क्लास इंट, त्याचा टाईप काय, एचा टाईप काय, क्लास इंट. आता पहिलं काय होतं, स्ट्रिंग येत होता, आता त्याला कन्वर्ट केलं कशामध्ये, इंट नावाच्या फंक्शनचा यूज करून त्याला काय केलं, कन्वर्ट करून कशात केलं रे, इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. नंतर काय टाकलं मी 20 टाकल्यानंतर काय, परत तुम्ही 20चा टाईप चेक केला, काय रे बीचा टाईप काय, बी मध्ये जाऊन ती व्हॅल्यू जाऊन स्टोअर होती, त्याला तुम्ही कन्वर्ट केलं इंट नावाच्या एक फंक्शननी आणि त्याचा टाईप कन्वर्ट करून कशात झालं, बी मध्ये झालं आपलं. एक टाईप कास्टिंग केली आपण त्याची, परत त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. हे दोघं जर इंटिजर आहे तर सी पण काय राहणार आहे आता इंटिजर, त्यांची ॲडिशन काय, आता पहिलं काय होतं 10 आणि 20 येत होते, आता काय झालं 30 आपला रिझल्ट आलेला आहे. समजलं. याचं सोल्युशन काय आहे, टाईप कास्टिंग हेच एक सोल्युशन आहे. तुम्ही इनपुट हे ॲज अ स्ट्रिंगमध्ये कन्सिडर केलं जातं, नंबर जरी टाकलं तरी स्ट्रिंगमध्ये कन्सिडर केलं जातं. तुम्हाला जर त्याला नंबर मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, न्यूमेरिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं त्याचा टाईप काय करावा लागतो, कन्वर्ट करावा लागतो. तुम्ही म्हणशाल सर मला फ्लोट नंबर घ्यायचा. आता मग सिम्पली काय करायचं, फ्लोट. इथं पण काय करायचं, फ्लोट. मग हे दोन जर फ्लोट असेल तर मला सांगा, हे टाईप काढून टाकतो, कारण तुम्हाला आता कळून गेलेल्या आहे गोष्टी. टाईप काढून टाकतो. तर आता काय होईल, तुम्ही इथे जो नंबर टाकशाल ॲज अ समजा फ्लोट नंबरची काय आता ॲडिशन करू शकता, काय फ्लोट नंबरची ॲडिशन करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे पायथॉन ही काय डायनॅमिक टायपिंग आहे. तुम्ही जे डेटा स्टोअर करशाल त्यानुसार त्या व्हेरिएबलमध्ये त्याचा डेटा टाईप चेंज होत चालेल, आता होत चालेल. आलं ना. इथं काय करतो मी, टर्मिनल आता ओपन करतो.
टर्मिनल ओपन केल्यानंतर काय परत मला सेम कमांड टाकायची पायथॉन 4 एंटर नंबर, इथं 10.5 टाकतो मी, नंतर परत काय 2.5. आता डेसिमल नंबरचे ॲडिशन मला काय त्यांचा क्लास जर चेक केला दोन्ही नंबर काय डेसिमल आहे फ्लोट आहे तर माझा क्लास पण काय येणार आहे सीचा जो तुम्ही चेक केलं त्याचा डेटा टाईप काय येणार आहे फ्लोट येणार आहे आणि त्याचा रिझल्ट पण बघा काय आलं या दोघांना ॲड केल्यानंतर रिझल्ट काय आला माझा फ्लोटमध्येच आला 13.0 हा काय फ्लोटमध्येच आपला रिझल्ट आलेला समजलं. तर हे झालं टाईप कन्व्हर्जन. तुम्ही कसं स्ट्रिंग इनपुट फंक्शनमध्ये जो पण डेटा देतो तो ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर केला जातो पण आपल्याला जर न्यूमेरिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल त्यावर तर आपण काय करतो त्याचा टाईप कास्टिंग कर देतो म्हणजे त्याला काय आपण चेंज करून देतो काय करून देतो चेंज करून देतो समजलं. याच्या बेसिसवर आपण प्रोग्राम पण घेणार आहे लास्टला. आता सध्या कन्सेप्ट पहिल्यांदा फोकस करा समजलं. आता मला काय आहे की मला आहे ना म्हणजे आपल्याला काय करावं लागतं कधी कधी एका लाईनमध्येच आहे ना मल्टिपल इनपुट घ्यावं लागलं. जसं 2 नंबरला इनपुट घ्यायचं आपल्याला 2 लाईन लिहावं लागलं पण असं काही आहे का सोल्युशन ज्याच्यामध्ये की 1-2 व्हेरिएबल मी डायरेक्टली एकच लाईनमध्ये मेन्शन करेल आणि जे 2 नंबर आहे ते डायरेक्टली त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर जाऊन डायरेक्ट काय होतील स्टोअर होतील. मग हे आहे आपलं कोणतं इनपुट. नंतर तुम्हाला काय यूज करायचं फक्त डॉट स्प्लिट. काय डॉट स्प्लिट तुम्हाला यूज करायचं आहे म्हणजे काय 2 व्हेरिएबल तुम्ही एकापेक्षा जास्त जर तुम्हाला यूज करायचं असेल तर इनपुट एंटर 2 नंबर असा मेसेज द्यायचा डायरेक्टली आणि डॉट स्प्लिटनी काय होईल रे डॉट स्प्लिटनी तुम्ही म्हणजे की याला स्प्लिट करून देईल तो म्हणजे तुम्ही जे इनपुट नंबर टाकशाल ते काय पहिला जो नंबर आहे तो कुठे स्टोअर होईल ए मध्ये जाऊन स्टोअर होईल. दुसरा नंबर टाकशाल कारण 2 नंबर आहे ना दुसरा नंबर आहे तो कुठे जाऊन स्टोअर होईल 20. जसं तुम्ही एंटर नंबर असा मेसेज टाकला पहिल्यांदा टाकलं 10 नंतर 20 हा काय होईल माहिती का 10 कुठे जाऊन स्टोअर होईल ए व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन स्टोअर होईल 20 कुठे जाऊन स्टोअर होईल बी व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन स्टोअर होईल. मग नंतर असं इन जनरल केलं तर होईल का नाही तुम्हाला तिथे यूज करावं लागेल स्प्लिट नावाची एक मेथड आहे. काय स्प्लिट नावाची एक मेथड आहे ती आपण यूज करतो जेव्हा आपल्याला मल्टिपल इनपुट्स एकाच लाईनमध्ये जेव्हा घ्यायचे असेल तेव्हा काय यूज करतो आपण डॉट स्प्लिट यूज करतो. काय करतो डॉट स्प्लिट यूज करतो. तुम्ही म्हणशाल सर आता याचा असा फायदा काय झाला एक ह्याच कोडमध्ये सांगतो तुम्हाला. इथं बघा ही काय ए आणि बी ए साठी रिसिव्ह करायचे बी साठी रिसिव्ह करायचे सेम मला ऑपरेशन करायचे त्यांची डायरेक्टली ॲडिशन मी सी मध्ये करतोय पण यांना दोघांना मला काय वेगवेगळ्या लाईन लिहावं लागलं मग एकाच लाईनमध्ये नाही होऊ शकत का सर एकाच लाईनमध्ये नाही होऊ शकत का मग मी काय केलं ए कॉमा बी इथं करून दिलं ए कॉमा बी केलं आणि आता एकाच लाईनमध्ये तुम्हाला जर मल्टिपल इनपुट घ्यायचं तर कोणती मेथड आहे डॉट स्प्लिट. काय डॉट स्प्लिट नावाची एक मेथड आहे. डॉट स्प्लिट नावाच्या एक मेथडमुळे काय झालं आता बघायचं आहे आपल्याला. इथं बघा मी काय केलं याला इथं रन करतो डॉट स्प्लिटमुळे काय झालं एकाच लाईनमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त व्हेरिएबलमध्ये डेटा काय करू शकले स्टोअर करू शकले. आता इथे एंटर नंबर मग 2 नंबर टाकून द्या ना 10 आणि 30 टाकलं समजा 10 आणि 30 टाकलं इथं काय मोस्ट एंटर नंबर डॉट स्प्लिट कुल नॉट कन्वर्ट द स्ट्रिंग टू फ्लोट. हे काय स्ट्रिंग टू फ्लोटमध्ये कन्वर्ट नाही करू शकत. एक नवीन गोष्ट तुम्हाला समजून गेली. हे काय डॉट स्प्लिट जेव्हा यूज करताय तुम्ही तेव्हा ते काय स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट नाही करू शकत. तुम्ही म्हणशाल याचं काही अजून पुढं एक्सप्लेनेशन आहे का आम्हाला थोडं व्यवस्थित सांगा. तर इथं बघा मल्टिपल काय मल्टिपल जर तुम्हाला नंबर घ्यायचे असेल आणि त्यांचं जर तुम्हाला काय स्प्लिट मेथडने फक्त एकच गोष्ट होते ती म्हणजे काय तुम्ही एका लाईनमध्ये 2 व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. आता त्यांचं टाईप कन्वर्ट करू शकता का तुम्ही नाही. म्हणून टाईप कन्वर्ट करण्यासाठी पुढे एक फंक्शन येतं ते म्हणजे काय मॅप नावाचं फंक्शन येतं. पण आधी तुम्हाला स्प्लिटचा यूज कळायला पाहिजे. काय स्प्लिटचा यूज कळायला पाहिजे. तर इथं काय करतो मी डायरेक्टली हे फ्लोट वगैरे काढून देतो कारण इथं टाईप कन्वर्जन पॉसिबल आहे का कशामध्ये डायरेक्ट डॉट स्प्लिटमध्ये 2 व्हेरिएबल एकाच लाईनमध्ये आपण लिहू शकतो पण डायरेक्टली टाईप कन्वर्जन पॉसिबल आहे का नाही. डायरेक्टली टाईप कन्वर्जन जर करायचं असेल तुम्हाला पुढं मॅप नावाचं एक फंक्शन आहे. आता मी काय करतो याला जर चेक केलं इथं बघा तुम्ही इथं चेक करतो मी. आता काय इथं तुम्हाला एक गोष्ट कळाली की डायरेक्टली टाईप कन्वर्जन इथं पॉसिबल नाही म्हणून एरर आलं. आता मी याला काय करतो पायथॉन 4 डॉट आता इथं काय केलं 10 नंतर टाकलं 20. तर जेव्हा तुम्ही याला चेक करशाल जेव्हा सीचा मी डेटा टाईप चेक केला सीचा काय आहे इथं मी सीचा काय केला इथं एक डेटा टाईप मी चेक केला तर सी मध्ये आधी काय होतं रे इंटीजर कारण आता तुम्ही काय केलं ते कन्वर्जन काढून टाकलं एकाच लाईनमध्ये 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि तुम्ही काय केलं ट्राय केलं की दोन्ही नंबर एकाच लाईनमध्ये लिहू म्हणजे काय आपली लाईन ऑफ कोड वाचलं पण तुम्ही 10 आणि 20 टाकलं पण जेव्हा तुम्ही सीला चेक केलं परत तर त्याचा क्लास काय आला रे परत स्ट्रिंग काय कारण तिथे टाईप कन्वर्जन केलेलं आहे का आपण नाही
आणि तुम्हाला मी काय सांगितलंय, इनपुटमध्ये जो पण डेटा येतो तो ॲज अ काय स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर केला जातो. आणि तुम्ही दोन्ही स्ट्रिंगला काय केलं, कॉन्केनेट करण्याचा प्रयत्न केला आणि कॉन्केनेट केल्यानंतर 10 आणि 20 आपले काय इथं प्रिंट होऊन गेले. 10 आणि 20 काय झाले, प्रिंट झाले. तुम्ही म्हणजे असं याला कन्वर्ट नाही करू शकत का आपण, पण कन्वर्ट करायला बघितलं मी तुम्हाला करून दाखवलं होतं. मी काय करतो, इंटिजरमध्ये यांना कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो. कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तर कन्वर्टमध्ये काय करतो आपण, डायरेक्टली इनपुटमध्ये जी गोष्ट आहे ती काय केली, डायरेक्टली मी इंट नावाच्या फंक्शनमध्ये टाकून दिली. इंट नावाच्या फंक्शनमध्ये टाकलं तर इथं आपल्याला एरर काय आलं, इथं बघा, डायरेक्टली पायथॉन 4.py नंतर मी टाकलं, इथं टाकलं 10. नंतर जसं मी 10 टाकलं ते एक म्हणजे की तुम्ही म्हणजे सर एक नंबर अजून टाकायला पाहिजे तुम्ही. मी काय केलं, परत रन केलं, कशाला, पायथॉन 4.py 10 आणि नंतर काय 20 मी टाकलं. एकाच लाईनमध्ये देतो ना आपण, 10 आणि 20 इथं टाकले. तुम्हाला दिसतंय का नाही ही गोष्ट, थोडं वरती घेतो मी, इथं बघा 10 आणि 20 टाकलं. नंतर काय मी केलं एंटर, तर एरर काय आला, ते एरर नीट वाचायचं आपल्याला. बघा तुम्ही इन जनरल जसं कन्वर्जन करायचं तसं कन्वर्जन करायचा प्रयत्न केला. एकाच लाईनमध्ये तुम्ही डॉट स्प्लिट मेथडने 2 व्हेरिएबल डिक्लेअर करता किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण करू शकता, 2पेक्षा जास्त. जसं क्वेश्चन येईल तसं सांगाल मी तुम्हाला. व्हॅल्यू एरर, इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट विथ द बेस 10 अँड 20, म्हणजे काय इनव्हॅलिड लिटरल्स चालले गेले पुढं 10 आणि 20. डॉट स्प्लिटमुळे काय एकाच लाईनमध्ये ते कन्फ्युजन होऊन गेलं. त्याला काय होऊन गेलं, कन्फ्युजन होऊन गेलं, नेमकी काय आहे, कोणता कन्वर्ट करायचा मला समजलं. मग याच्यासाठी काय आहे, मॅप करावं लागतं आपल्याला. काय करावं लागतं, मॅप करावं लागतं. मॅप करायचं म्हणजे कसं रे, डॉट स्प्लिटनी काय होतं की तुम्ही एका लाईनमध्ये 2 व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, एका लाईनमध्ये 2 डेटा तुम्ही घेऊ शकता. पण आता त्याचा टाईप काय राहतो, रॅल्वे स्ट्रिंगमध्ये राहतो. आणि तर तुम्हाला जर कन्वर्ट करायचं तर डायरेक्टली इन जनरल जसं इंट फंक्शनमध्ये टाकतो तसं होऊन चालणार आहे का, नाही. तसं केलं तर आपल्याला दिसलं काय, एरर आलं. आता त्याला जर आपल्याला काय करायचं, चेंज करायचं त्याच्यासाठी पुढची एक कन्सेप्ट आहे, मल्टिपल इनपुट्स प्लस टाईप कन्वर्जन. तुम्हाला काय मल्टिपल इनपुट घ्यायचे एकाच लाईनमध्ये, तर तुम्हाला मी सांगितलं कसं काय करायचं. पण तुम्हाला आता काय करायचं, त्याचा टाईप ॲज अ स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगवर मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म होतील का, नाही. मग त्या मॅथमॅटिकल ऑपरेशन त्याच्यावर जर आपल्याला परफॉर्म करायचे असेल त्याला काय करावं लागेल, त्याचा टाईप आधी कन्वर्ट करावा लागेल. आणि कन्वर्ट कसं केला जातो, कन्वर्ट करायचा आपल्याला हा सेम मेसेज आपला राहील. आणि तुम्हाला काय करायचं, याचं सिंटॅक्स बघा, एक मॅप नावाचं एक फंक्शन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट करावं लागतं. हा जो डेटा येणार आहे, हे 2 नंबर येणार आहे, हे स्ट्रिंग फॉर्ममध्ये तर त्याला कन्वर्ट कधी करायचं, इंटिजरमध्ये करायचं. म्हणून इंट जर फ्लोटमध्ये करायचं असेल तर काय केलं असतं, फ्लोट कॉमा मग पूर्ण इनपुट फंक्शन आलं देण्यात. मग इथं काय केलं, इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं, इंट कॉमा इनपुटमध्ये फंक्शन आणि डॉट स्प्लिट आपलं सेम टू सेम राहणार आहे. आणि हे क्लोज कुठं होतं, इकडे बघा, हे क्लोज होतंय डायरेक्टली लास्टला. कुठं क्लोज होतं आहे, लास्टला क्लोज होते. आणि सम काय केलं रे मी, मग यांची ॲडिशन केली तेव्हा 10 आणि 20 डायरेक्ट आपण करतो तेव्हा काय होतं, 10 आणि 20 डायरेक्टली कॉन्केनेट होत होती, कारण ते ॲज अ काय स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केली जात होती. पण आता तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तुम्ही टाईप कन्वर्जन करायचा प्रयत्न केला, पण तो टाईप कन्वर्जन इन जनरल वेने केलं तर तुमचं काय झालं, एरर इथं झालं. तसंच आता यांना दोघांना जर तुम्ही डायरेक्ट आता ॲड केलं तर रिझल्ट काय मिळणार माहिती का, 30 आपला रिझल्ट मिळणार आहे. काय मिळणार आहे, 30 मिळणार आहे. तर मॅप इंट वापरून दोन्ही इनपुट व्हॅल्यूला पहिल्यांदा इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. जर तुम्ही मल्टिपल इनपुट्स एकाच लाईनमध्ये डॉट स्प्लिट मेथडनी जरी यूज करत असला, जर तुम्हाला त्याचा टाईप कन्वर्ट करायचा असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागतं, मॅप नावाचं फंक्शन यूज करावं लागतं. आणि त्याचा सिंटॅक्स तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवा. काय करा, सिंटॅक्स त्याचा प्रॉपर लक्षात ठेवा. डायरेक्टली आपण काय आता यांना इम्प्लिमेंट करून बघू. सगळ्यात पहिले काय मी तुम्हाला काय सांगितलं, हे जे पूर्ण गोष्ट आहे ती कशात टाकायची, तुम्हाला मॅपमध्ये टाकायची. कुठून तर कुठपर्यंत रे, स्प्लिटपर्यंत पूर्ण काय मॅपमध्ये टाकायची. तुम्हाला काय पूर्ण कशात टाकायची, मॅपमध्ये टाकायची. नंतर काय रे, तुम्हाला कन्वर्ट कसं करायचे, इंटमध्ये कन्वर्ट करायचं, इंट कॉमा नंतर तुम्हाला जे पण आहे इनपुटवाला जे पण आहे ते काय ॲज इट इज तुम्हाला तिथे टाकायचं. आणि डॉट स्प्लिट मेथड बाकीचं सगळं काय राहणार आहे, सेम राहणार आहे. फक्त तुम्हाला काय कन्वर्ट काय करायचं त्याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर मॅप आपल्याला करायचं आहे. जर मल्टिपल इनपुट तुम्ही एकाच लाईनमध्ये घेत असेल तेव्हा आलं त्यांना. आता तुम्ही जर 2 नंबरला काय केलं, परत ट्राय केलं तर इथं बघा, हे जे एरर आपलं इथे येत होतं क्लिअर झाली आपली स्क्रीन. नंतर काय, थोडंसं थांबा, आता काय मी थोडंसं व्यवस्थित तुम्हाला दाखवतो.
सगळ्यात पहिले काय आपली जी कमांड आहे काय रे python4.py, नंतर काय केलं 2 नंबरला टाकलं 10 आणि नंतर काय त्या एकाच लाईनमध्ये टाकायचे 20. मग काय 10 आणि 20. आता बघा क्लास काय आला इंट आणि ते 10 आणि 20ला ॲड कशात केलं सीमध्ये. सीला मी जेव्हा प्रिंट केलं 8 नंबरच्या लाईनने तर माझा रिझल्ट काय आला 30 माझा रिझल्ट आला. काय आला माझा 30 माझा रिझल्ट आला. समजलं काय करायचं. तुम्ही म्हणशाल सर याला फ्लोटमध्ये कन्वर्ट नाही करू शकत का आपण, तर सिम्पली एकच लाईन लिहायची काय फ्लोट. मग आता 2 फ्लोट नंबरला पण तुम्ही काय ॲड इथं करू शकता. काय करू शकता ॲड इथं करू शकता. आणि तुम्हाला जसं सांगितलं सगळ्यात पहिले काय आपली कमांड इथे टाकायची 4.py, इथे टाकली 2.5, नंतर काय केलं 5.5, हे 2 नंबर टाकले. येणार जर तुम्ही प्रिंट केलं आणि त्या प्रिंट जे ॲडिशन त्याच्यामध्ये स्टोअर केलेली सीमध्ये त्याचा आता क्लास काय दाखवतोय फ्लोट. का कारण तुम्ही याला कन्वर्ट कशामध्ये केलं रे फ्लोटमध्ये केलं. मग त्या फ्लोट झालेले रिझल्ट पण मला काय दिसणार आहे फ्लोटमध्ये दिसणार आहे. 8.0 आपलं रिझल्ट आलेलं. समजलं. हे झालं मॅप. मल्टिपल इनपुट कसे घेता एका लाईनमध्ये डॉट स्प्लिट मेथड, मॅप मेथड आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला आता इथे शिकवलेल्या आलं ना. आता आपला टाईम किती झालेला आहे 31 मिनिटं आणि बऱ्याचशा गोष्टी आपण इथे शिकून गेलेल्या अर्ध्या तासामध्ये. आणि इझी या नोट्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तरी तुम्हाला काय व्यवस्थित समजून जाईल. त्याच्यामुळं काय जास्त अवघड काही नाही आहे. आणि एकदा मी समराईज पण केलेली आहे इथं. जर इनपुट घ्यायचं असेल तर काय डायरेक्टली एखादा नंबर तुम्हाला इनपुट घ्यायचा असेल तर तुम्ही किंवा एखादी स्ट्रिंग तुम्हाला इनपुट घ्यायचं असेल डायरेक्टली इनपुट फंक्शन तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला जो मेसेज देतो डबल कोट्समध्ये देऊ शकता. नंतर स्ट्रिंग घ्यायची असेल तो जो तुम्ही मेसेज जी गोष्ट तुम्ही टाकता इनपुटमध्ये, जी गोष्ट तुम्ही इनपुट फंक्शन जेव्हा यूज करताय तुम्ही जी पण गोष्टी रन टाईमला ॲज अ इनपुट म्हणून देताय ती कायम ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केली जाते. पण स्ट्रिंगमध्ये कन्सिडर केल्यामुळे आपला लॉस आहे. कारण मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्याला त्या डेटावर जर करायचे असेल पुढं तर पॉसिबल आहे का स्ट्रिंग आणि स्ट्रिंगवर ऑपरेशन. कारण मॅथमॅटिकल करायचं म्हणजे इंटिजर आणि फ्लोट न्यूमेरिक टाईपच्या डेटावर मला ऑपरेशन परफॉर्म करायचे. तर स्ट्रिंगमधले डेटा मला घेऊन चालेल का नाही. मग त्याला काय करावं लागतं टाईप कास्टिंग करावं लागते. आणि टाईप कास्टिंगसाठी तुम्हाला इंटिजरमध्ये कन्वर्ट असेल तर इंट नावाचं फंक्शन आहे, फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फ्लोट नावाचं फंक्शन आहे. नंतर पुढे जाऊन अजून एक प्रॉब्लेम आला की एवढ्या गोष्टी कन्वर्ट करण्यासाठी लाईन ऑफ कोड जास्त होत होता. तर लाईन ऑफ कोड आपण कमी करू शकतो का. म्हणजे की नंबर ऑफ व्हेरिएबल एकपेक्षा जास्त व्हेरिएबल एकाच लाईनमध्ये घेऊ शकतो का. हो घेऊ शकतो. कशाच्या मेने A, B आणि इनपुट नावाचं पूर्ण फंक्शन सेम टू सेम राहील. आणि डॉट स्प्लिट नावाची एक मेथड आली ज्याच्यामुळे काय तुम्ही एकाच लाईनमध्ये मल्टिपल इनपुट घेऊ शकता. झालं. आता हे जे मल्टिपल इनपुट आलेले या मल्टिपल इनपुट आल्यानंतर याचा तुम्ही परत टाईप कास्टिंग करण्याचा प्रयत्न केला इन जनरल वेने इंट किंवा फ्लोटच्या वेने. तेव्हा काय प्रॉब्लेम आला. तेव्हा हा प्रॉब्लेम आला की तिथं टाईप कास्टिंग जसं इन जनरल वेमध्ये इनपुट इंटमध्ये डायरेक्ट तुम्ही इनपुट टाकून द्यायचे ते चालत होतं. पण आता इथं पॉसिबल आहे का नाही. आता तुम्हाला ते जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं एक मॅप नावाची काय आली एक जिथं काय मल्टिपल इनपुट त्यासोबत टाईप कन्व्हर्जन करता येतं. त्या मॅपसाठी काय मॅप नावाचं एक कन्वर्ट आणि स्प्लिट एक फंक्शन तुम्ही म्हणू शकता ज्यामध्ये काय तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल घेऊ शकता आणि त्याचं मॅपद्वारे काय इंटिजर तुम्हाला ज्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायचं त्याचा डेटा टाईप मेन्शन करा आणि इनपुट जे तुम्ही इनपुट फंक्शन घेतलं त्याला आणि डॉट स्प्लिट तुम्हाला लागेल कारण की तुम्ही एकापेक्षा जास्त इनपुट तिथे घेत आहे आणि एकाच लाईनमध्ये घेत आहे. समजलं. ते एक रिव्हिजन पण तुमची इथं झालेली आहे. आता काही प्रोग्राम आहे त्यांना पटपट घेऊन घेऊ. जसं की टेक युजर नेम अँड प्रिंट ग्रीटिंग. टेक युजर नेम काय आणि प्रिंट ग्रीटिंग ते सगळे प्रोग्राम आहे. याच्यातले मी काही करून दाखवतो 8-9 प्रोग्राम आहे. जसं हा पहिला प्रोग्राम आहे हा खूप इझी आहे आणि मला नाही वाटत तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे मी इन जनरल ज्या गोष्टी पटपट होऊ शकतात ते तुम्हाला इथे दिलेल्या आहे मी. जसं की नेम इनपुटमध्ये काय घेतलं एंटर युअर नेम. तर तुम्ही नेम टाकलं समजा काय जयेश नाव टाकलं, जयेश नाव इथे टाकलं, जयेश नाव टाकलं आणि नंतर काय हॅलो जयेश वेलकम टू पायथॉन असं काय डायरेक्टली आपलं प्रिंट होऊन जाईल. काय प्रिंट होऊन जाईल. हा नेम डायरेक्ट काय मेन्शन होतं माहिती ना प्रिंटमध्ये तुम्हाला शिकवलं होतं मी टाईप. तुम्ही म्हणशाल सर याने ही गोष्ट तुम्ही ना एक दुसऱ्या वेने काहीतरी एक एक्झाम्पल घेऊन आहे ना अजून तुम्ही प्रिंट करून दाखवा. तर या आधीच्या ज्या गोष्टी त्यांना काय करतो मी कंट्रोल/ सगळ्या काय केल्या मी आपले कमेंट आउट करून दिल्या. नंतर आता काय करतो मी एक बंद करतोय मागचा रन झालेला प्रोग्राम. आता काय एक नेम नावाचं एक व्हेरिएबल घेतो आणि नेम नावाचं व्हेरिएबलमध्ये मला काय करायचं आहे एक युजरकडून मेसेज घ्यायचा किंवा त्याचं नेम घ्यायचं. समजा इनपुट नेम घेतलं मी. नेम घेतल्यानंतर इथं काय मेन्शन करतो मी त्याचं एक मेसेज देतो एंटर युअर नेम असा मेसेज दिला मी. आणि नेम मला काय की
जे नेम टाकशाल ते नेम मला अजून एक स्टेटमेंटमध्ये यूज करायचं. कशामध्ये? एक स्टेटमेंटमध्ये यूज करायचं. प्रिंटमध्ये काय यूज करायचं? मला यूज करायचं आहे की हॅलो फ्रॉम हॅलो काय? हॅलो त्याचं नाव आलं पाहिजे, त्याच्यानंतर नाव आलं पाहिजे. ते इन जनरल वे तुम्ही डायरेक्ट नेमला कॉन्केनेट करू शकता किंवा कॉमा देऊन पण करू शकता. तर आपण आधी कॉमा देऊन करून दाखवू, नंतर तुम्हाला कॉन्केनेट करून दाखवतो. नेम त्याच्यानंतर काय परत तुम्हाला एक मेन्शन करायचं हॅलो जयेश किंवा काय तुम्ही जे नाव टाकशाल तुमचं जे नाव असेल ते. हॅलो जयेश, वेलकम टू मराठी कोडिंग शाळा असा मेसेज दिला. वेलकम टू मराठी कोडिंग शाळा असा मेसेज दिला. वेलकम टू मराठी कोडिंग शाळा. मग हॅलो तुम्ही जे पण नेम टाकशाल ते काय नेम आपलं चेंज होत राहील. तुम्ही म्हणशाल तर याला रन करून दाखवावं. रन करून दाखवतो ना. इथं काय क्लिअर केलं आणि इथं काय मी टाकलं python4.py एंटर युअर नेम JYS जयेश. आणि इथं बघा हॅलो जयेश वेलकम टू मराठी कोडिंग शाळा. काय हॅलो जयेश वेलकम टू मराठी कोडिंग शाळा. इथं काय आता मी अमित टाकतो. मी एंटर युअर नेम अमित. तर हॅलो अमित वेलकम टू मराठी कोडिंग शाळा. तर काय एज इनपुट घेतलं तुम्ही डबल कोट्समध्ये काय एक इनपुट घेतलं आणि त्याला काय इनपुटमध्ये आलं आणि डबल कोट्समध्ये जे इनपुट येतं ते काय ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलं. आणि ती स्ट्रिंग कुठं जाऊन स्टोअर केली तुम्ही नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आणि त्या नेम नावाच्या व्हेरिएबलला तुम्ही काय करताय प्रिंट फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी शिकवलेल्या तुम्हाला आता आलं पाहिजे. हे नेममध्ये जी व्हॅल्यू ती काय इथं आपली रिफ्लेक्ट इथे होऊन जाईल. आता तुम्ही म्हणशा सर याला अजून दुसरा वे सांगितलं होतं तुम्ही, आम्हाला चांगलं आठवत आहे, ज्यांना नाही आठवत त्यांना रिव्हिजन करण्याची गरज आहे. मग काय केलं मी इथं परत याला प्रिंट केलं python4.py इथे टाकलं मी JYS जयेश. तरी आता काय सेम आलं हॅलो जयेश वेलकम टू मराठी कोडिंग शाळा. पण ह्या 2+ साईनमुळे काय झालं डायरेक्टली कॉन्केनेट होऊन गेली. त्याने स्पेस वगैरे दिला का नाही, डायरेक्टली काय गेली कॉन्केनेट होऊन गेली. काय गेली त्याच्यासोबत जोडली गेली. काय गेली त्याच्यासोबत जोडली गेली. आणि यांच्यामध्ये स्पेस द्यायचं तर काय हॅलो नंतर तुम्हाला थोडा स्पेस द्यावा लागेल. म्हणजे इथं तुम्हाला स्पेस द्यावा लागेल. वेलकम नंतर तुम्हाला काय करावं लागेल स्पेस द्यावा लागेल. मग तुम्ही याला जर तुम्ही परत रन केलं क्लिअर करून काय परत केलं तुम्ही python4.py JYS जयेश. तुम्ही बघा आत्ता कुठं स्पेस प्रिंट झाला. स्पेस कुठं दिला तुम्ही इथं. नाही तर डायरेक्टली काय होऊन जात होतं कॉन्केनेट होऊन जात होतं. का हे प्लस ऑपरेटरने डायरेक्टली काय होतं कॉन्केनेट होऊन जातं. समजले. हे झालं पहिला क्वेश्चन. त्याच्यानंतरचे क्वेश्चन इझीचे, मला नाही वाटत तुम्हाला जास्त सांगायची गरज आहे. याचं आपण करून बघितले. 2 नंबरला इनपुट घेतले आणि त्यांची सम डिस्प्ले करणं एकदम इझी आहे. पहिला नंबर येईल दुसरा नंबर येईल त्यांना काय हे स्ट्रिंगमध्ये राहतील. त्यांना कन्वर्ट करून कशात करावं लागेल इंटिजरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि इंटिजर केल्यानंतर त्यांना तुम्ही जेव्हा ॲड करशाल तुमचा रिझल्ट काय मिळेल आपल्याला डायरेक्टली रिझल्ट मिळून जाईल. हे नोट्समध्ये ह्या गोष्टी तुम्ही समजण्यासारख्या आहे की कारण की आधी पण आपण या गोष्टी डिस्कस केलेल्या, तर मला नाही वाटत परत गोष्टी सांगण्याची गरज आहे. हा एक आहे तुम्ही एक एज आणि हे करू शकता. मी याला परत तुम्हाला सांगतो काय करायचं. मी एक खरं होमवर्कला देणार होतो पण ठीक आहे आता आपण करतोय तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूनच घेऊ. आता मला काय करायचं एक नेम घ्यायचं आहे. नेममध्ये काय आहे इथे एक इनपुट घ्यायचं आहे मला. रन टाईमला एक इनपुट घ्यायचं आहे आणि नेम म्हणजे काय स्ट्रिंग येतं मला त्याला काय कन्वर्ट करायची गरज नाही. आणि इथं काय एंटर युअर नेम असं मी मेसेज दिला. तुम्ही जे नेम टाकशाल ते आता काय रीड करायचं आणि नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर करायचं काम इथं होणार आहे. इनपुट फंक्शन ते करून देणार आहे. नंतर आता काय करायचं मला सेम एजमध्ये काय इंट नंतर काय इनपुट काय मी एज करतोय कारण जो डेटा आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे ॲज अ स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये येणार आहे. मग तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये देऊन चालेल का आपल्याला नाही. त्याला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल. कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल आपल्याला तो कन्वर्ट करावा लागेल इंटिजरमध्ये. म्हणून मी काय केलं जे इनपुट फंक्शन आहे ते कशात टाकून दिलं इंट नावाच्या फंक्शनमध्ये टाकून दिलं. आणि इथं काय केलं रे मी इनपुट नंतर काय एंटर युअर एज ते जे एज असेल ते काय आपल्या इथं स्टोअर होईल. आणि नंतर आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं काय पहिलं म्हणजे नेमला प्रिंट करायचं. नंतर कशाला प्रिंट करायचं नंतर प्रिंट करायचं प्रिंट काय एजला पण प्रिंट करायचं. तुम्ही म्हणशाल सर याच्या पुढे ना थोडा मेसेज पाहिजे. मेसेज काय युअर नेम इक्वल टू
असा मेसेज पाहिजे आणि कॉमा त्यांच्यामध्ये देऊन देतो. सेम काय युअर एज इक्वल टू डबल कोट्समध्ये आणि कॉमा इथे देऊन देतो. असं काय आपला प्रिंट झालं पाहिजे. तोच क्वेश्चन होता आपला. इथं बघा, आता तिथं टर्मिनलमध्ये जाऊन करावं लागेल. इथं मी केलं 4.py एंटर युअर नेम JYSH जयेश. नंतर काय एंटर युअर एज, त्याच्या खालची लाईन झाली. एजमध्ये काय टाकलं मी 23 टाकलं. नंतर काय युअर नेम इक्वल टू जयेश आणि युअर एज इज इक्वल टू 23. असं पूर्ण आउटपुट मला इथे मिळालेलं आहे. समजलं? हे असे काही क्वेश्चन आहे हे जे मी नोट्समध्ये टाकलेले, त्याच्यातले काही घेऊन घेतो, काही तुम्हाला सोल्युशन पण मी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले, त्याच्यामुळे मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. जसं ॲव्हरेज काढायचं आहे, हा एक क्वेश्चन आहे. ॲव्हरेज फाइंड करायचे. तर मी ॲव्हरेज कसं फाइंड करता हे तुम्हाला मी सांगतो. हा जो वे मला सांगा ॲव्हरेज म्हणजे काय रे, त्या टोटलला ॲड करून किती नंबर ऑफ स्टुडंट आहे. जसं की 10, 20, 30 हे 3 मार्क्स आहे स्टुडंटचे आणि त्यांचं काय करायचं, मला ॲव्हरेज काढायचं. इथं काय दिलं आहे, 3 नंबरचं ॲव्हरेज काढायचं आहे. तर तुम्हाला ॲव्हरेज काढायचं म्हणजे काय, त्यांना सगळ्यांना आधी तुम्ही ॲड करा आणि किती रे, 3 जण आहे म्हणून या तिघांना काय करा, डिवाईड करा. तुम्ही यांचा ॲव्हरेज जर काढला 30 आणि 30 60 डिवाइड बाय 3 केलं तर तुमचा ॲव्हरेज काय आला, 20 तुमचा ॲव्हरेज आला. म्हणजे इथं रिझल्ट काय दिसेल मला, 20 आपल्याला दिसेल, 20.0 दिसेल. कारण हे काय फ्लोटमध्ये कन्वर्ट केले आपण सगळे, काय फ्लोटमध्ये कन्वर्ट केले आणि 3 व्हेरिएबल आपण इथे घेतलेले. तुम्ही म्हणशाल सर याला थोडं इम्प्लिमेंट करून दाखवा. काय याला इम्प्लिमेंट करून दाखवा. याच्यावर खूप सारे प्रोग्राम आपले होणारच आहे पुढे जाऊन पण फ्युचरमध्ये पण आपलं काम काय, ज्या गोष्टी शिकतोय त्याला काय लगेच कवर करून जाईल. ए इक्वल टू काय, मी इंटिजरच ठेवतो. तिथं फ्लोट आहे, तुम्ही फ्लोट बघू शकता फ्लोटमध्ये कसं कन्वर्ट केलेलं आहे. याला इंटिजर ठेवतो मी. इनपुट आता काय, पहिला मेसेज काय येईल रे, एंटर दी फर्स्ट, एंटर दी, मी टाकतो फिजिक्ससाठी मार्क्स टाकतो. फिजिक्स 3 सब्जेक्टचं काय करायचं, मला ॲव्हरेज काढायचं फिजिक्स. नंतर काय बीमध्ये काय केलं मी, इंट, नंतर काय इनपुट नंतर काय इथे टाकलं मॅथ्ससाठी मार्क टाकले. आणि नंतर काय केमिस्ट्री, ज्याच्यामुळं माझं काय सिलेक्शन नाही झालं IITमध्ये. केमिस्ट्री इनपुट, इथं काय केमिस्ट्री चांगला सब्जेक्ट आहे तसं, पण मला नव्हतं आवडत. इंटिजर काय केलं मी, एज नावाचं एक व्हेरिएबल घेतलं मी आणि एजमध्ये काय केलं मी, हे तिघांना ॲड केलं. A+, माझा थोडा चेहरा असा खाली होत असेल ना, कारण लॅपटॉप थोडं खाली आलं. A+B+C, नंतर काय डिवाइड बाय 3 केलं आणि नंतर काय केलं, द्या नाही तर नका देऊ, काही फरक पडत नाही, पण इन जनरल नाही द्यायचं राहतं आपलं. त्या प्रिंट एजला काय केलं, इथे प्रिंट करून दिलं. काय केलं, एजला प्रिंट केलं. तर 3 सब्जेक्टचे मार्क्स आपल्याला इथे दिसतील. यांना काय आता मला करून दाखवायचे. सगळ्यात पहिले काय पायथॉन 4.py. तर फिजिक्ससाठी काय मार्क्स आहे, समजा 20, मला किती होते माहिती का, JEE मेन्सला 98% होते. कशाला, फिजिक्सला. नंतर मॅथ्ससाठी मला होते जवळपास 88 असे पर्सेंटेज होते. आणि केमिस्ट्रीसाठी किती होते, किती असेल सांगा बरं, 55. म्हणून तर बजेट झालं आपलं. टोटल बघा ॲव्हरेज किती आला माझा, 80.33 होते. पण मला ॲव्हरेज किती होते, माझा जो ॲव्हरेज पर्सेंटाईल होते JEE मेन्सला 91% होते. मला तेव्हा आलं आहे ना. तर फिजिक्ससाठी किती 98, 88 आणि केमिस्ट्रीसाठी 55. आणि हे काय टोटल माझे, टोटल काय टोटल आपले आलेले, टोटल किती झाले आपले, त्यांचा ॲव्हरेज आला 80.333 आपला ॲव्हरेज इथे येऊन गेला. तर हे एक क्वेश्चन आहे, तुम्ही ट्राय करू शकता तसं मनाने पण ठीक आहे, आपण घेऊ, सगळे घेऊ, बरोबर आहे की नाही. काही तुम्हाला देऊ, काही तर मी घेईल. आलं आहे ना. आता एक टेक 2 नंबर इन 1 लाईन अँड मल्टिप्लाय इट. आता हे मला नाही वाटत तुम्हाला सांगावं लागेल, तरी मी परत एकदा घेऊनच घेतो. 2 नंबर इनपुट घ्यायचे, तर कसं घ्यायचं रे, एकाच लाईनमध्ये कसं घेतो सांगा. एकाच लाईनमध्ये 2 नंबर इनपुट घ्यायचे असेल तर कसं घ्यायचो, A, B इक्वल टू, आता जे 2 नंबर येणार आहे त्यांचं मला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे त्यांना काय करावं लागेल रे, मला कन्वर्ट करावं लागेल. आणि कन्वर्टसाठी काय फंक्शन आहे, जर तुम्ही एकाच लाईनमध्ये घेत असेल तर मॅप नावाचं फंक्शन आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं, इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं. नंतर काय रे, इनपुट नावाचं एक फंक्शन ॲज इट इज तसं पास करायचं आहे, इनपुट नावाचं फंक्शन. आणि त्या इनपुट नावाच्या फंक्शनमध्ये काय मेसेज टाकणार आहे, मी इथं मेसेज टाकणार आहे एंटर 2 नंबर असा मेसेज टाकून एंटर 2 नंबर मेसेज टाकला. नंतर आता मला काय करायचं आहे,
एंटर 2 नंबर असा मेसेज टाकल्यानंतर त्यानंतर आपण लावतो त्या इनपुट फंक्शनवर काय एकाच लाईनमध्ये घेतो म्हणून कोणती मेथड यूज करतो आपण, डॉट स्प्लिट नावाची मेथड करतो. डॉट स्प्लिट नावाची काय एक मेथड घेतली, आलं ना, डॉट स्प्लिट नावाची एक मेथड घेतली आणि नंतर लास्टला याला क्लोज करून देतो. आणि ही डॉट स्प्लिट नावाची मेथड आपली चुकीच्या जागी टाकली गेलेली आहे. कंट्रोल एक्स इथं टाकावं लागेल, कंट्रोल व्ही. काय डॉट स्प्लिट नावाची एक मेथड टाकली गेली. आता त्याला रन करून बघू, एरर येतं आहे का ते आपल्याला लगेच इथे क्लिअर होऊन जाईल. सिंटॅक्स एंटर अ नंबर 10 20 हे काय आपलं व्यवस्थित चालतंय, आलं ना. एक एक लाईन नंतर तुम्ही रन करून बघू शकता. कधी कधी काय आपल्या सिंटॅक्स सगळ्या गोष्टी लक्षात राहतीलच असं नाही, आलं ना. त्याच्यानंतर आता काय करायचे, ए आणि बी इनपुट एंटर 2 नंबर्स स्प्लिट मेथड लावली, त्यांना कन्वर्ट पण केलं, मल्टिपल इनपुट एकाच लाईनमध्ये घेतले. तुम्ही म्हणशाल सर मला 3 नंबर घ्या, पण क्वेश्चननुसार आता काय करतो, यांना प्रोडक्ट करायचं आहे ना आपल्याला. पी नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, ए इंटू बी घेतलं आणि त्या पीला काय केलं मी इथं प्रिंट करून घेतलं. पीला काय केलं मी इथं प्रिंट केलं, प्रिंट काय केलं पी केलं. तर मला काय इथं रिझल्ट काय येईल मागला 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन येईल. काय येईल मल्टिप्लिकेशन येईल. इथं काय करतो मी याला करतो मी थांबा थोडंसं, याला करतो मी रन एंटर 2 नंबर्स 10 टाकला नंतर 20. आता काय झालं 10. मी एक स्ट्रिंग टाकायचं आहे ना दरवेळेस विसरून जातो, असं विसरायला नाही पाहिजे पण ठीक आहे. 4.py 10 नंतर काय 20 नंतर काय या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं रे 200. तर 200 माझं काय इथं रिझल्ट काय आला, पीला जेव्हा मी प्रिंट केलं तर 200 माझा रिझल्ट आला. समजलं, 200 माझा रिझल्ट आला. समजलं काय मॅप डॉट स्प्लिट काय हे सर्व गोष्टी आपल्या इथे क्लिअर झालेल्या आहे. आलं. अजून काही क्वेश्चन आहे का. हो आहे ना, 5 क्वेश्चन थोडी आणलेले आहे मी आणलेलं अजून एक क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपला एफ फॉर्मॅटचा यूज होतो आहे. तुम्हाला मी शिकवलं होतं एफ फॉर्मॅट काय करून दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये काय आधी समजून घ्या काय याच्यामध्ये. टेक नेम अँड कॉलेज अँड प्रिंट मेसेज असं सिम्पली आहे, पण मी आता इथं प्रिंटमध्ये काय फॉर्मॅट थोडा वेगळा वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेम इनपुट एंटर युअर नेम, कॉलेज इनपुट एंटर युअर कॉलेज नेम असे 2 नाम घेतले. आणि जेव्हा आपल्याला कॉलेज स्टार्ट होतं तेव्हा अशी फेक लाईन दिसते प्रत्येक कॉलेजच्या, एक्सेप्ट गव्हर्नमेंट कॉलेज. बाकीचे प्रायव्हेट कॉलेज पण काही चांगले आहे, पण काही असे भरपूर सारे फेक कॉलेज असतात जे काय सांगता एंटर युअर नेम टाकलं समजा ओम स्टडीड ॲट कॉलेज, जे पण कॉलेज XYZ कॉलेज, आणि त्याच्यापुढे एकदम भारी लाईन लिहिलेली असते ब्राईट फ्युचर अहेड, ब्राईट फ्युचर अहेड. आणि जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हाच समजतं काय फ्युचर आहे आपलं, कारण की तिथं जे शिकवणारे स्टाफ्स आहे त्यांचं आपल्याला समजत नाही. आणि ते कोणत्या लेवलचं शिकवता असं नाही म्हणत सगळे स्टाफ्स तसे असतील, पण काही स्टाफ सांगतो मी काय लेवलचं शिकवता हे मला नाही वाटत तुम्हाला सांगण्याची गरज आहे. आलं त्यानं. आता याला आपण करून बघू. थोड्याशा मध्ये गोष्ट आपले डायव्हर्ट होत चालता, कारण आपण त्याच्यासाठीच काम करतो आहे. आलं. काय होतं एक इनपुट घ्यायचं मला, नेम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं जे काय करते इनपुट आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. इनपुट नावाचं एक फंक्शन आहे ज्याला मी मेसेज देणार आहे एंटर युअर नेम असा मेसेज दिला मी. नंतर काय करायचं आहे नेम नंतर नेक्स्ट लाईनमध्ये लिहायचं आहे. इथं थोडंसं डबल कोलन वगैरे पण देऊन देतो. नंतर काय नेम घेतलं नंतर काय कॉलेजचं नेम पण घेऊन घेतो. तर काय इथं COLEG कॉलेज. नंतर काय इनपुट एंटर युअर कॉलेज नेम. आपलं स्पेलिंग थोडंसं आहे कच्चं आहे पण ठीक आहे, जेवढं कामाचं आहे तेवढं करू शकतो आपण. झालं नेम झालं कॉलेज झालं. आणि तुम्हाला काय करायचं आहे की मल्टिपल गोष्टी दाखवायच्या आपल्याला, कॉलम करून पण दाखवू शकता. प्रिंट मी काय करतो हॅलो आणि तुमचं जे कॉलेज आहे त्याला काय करतो मी पहिलं नेम हॅलो नेम, नंतर वेलकम
वेलकम टू ते कॉलेजचं नाव तर काय कॉलेजला इथं मेन्शन करू, काय कॉलेजला मेन्शन कर, थोडा वेगळ्या वेळेने सांगितलं मी, तिथं जर सांगितलं तो एक अजून एक वेग आहे. तर याच्यात काय करतो आता, याला रन करतो मी, रन केलं मी पायथॉन 4 डॉट एंटर युअर नेम टाकलं मी, जयेश नेम टाकलं आणि कॉलेज नेम KBT COE. तर हॅलो जयेश, वेलकम टू KBT COE असं काय माझा मेसेज मला भेटलं, आलं ना. तर असा एक वे. अजून दुसरा वे काय, दुसरा वे काय, इथे एफ म्हणून टाकतो, एक एफ फॉर्मॅट राहतो. याला तुम्ही असं न मेन्शन करता काय डायरेक्टली डबल कोट्समध्ये मेन्शन करू शकता, काय वेलकम, याला काय, याला इथून काढू शकता तुम्ही आणि एकाच लाईनमध्ये वेलकम टू ही लाईन पण तुम्ही इथून काढू शकता. आणि तुम्हाला जर डबल कोट्समध्ये काय करायचं, तुमचं नाव मेन्शन करायचं, तर नेम नंतर वेलकम टू तुमचं कॉलेजचं नाव, तर असं तुम्ही करू शकता. समजलं, वेलकम टू. आता मी त्याला चेंज केलं, ठीक आहे. याला मी इथं रन करतो, टर्मिनलमध्ये जाऊन याला क्लिअर करतो, क्लिअर, आणि इथं लिहितो मी परत पायथॉन 5 डेटा, एंटर युअर नेम JYS जयेश, एंटर युअर कॉलेज नेम KBT IIT बॉम्बे. हॅलो जयेश, वेलकम टू IIT बॉम्बे, काय वेलकम टू IIT बॉम्बे आलं. इथं थोडा स्पेस देऊ शकता म्हणजे व्यवस्थित आपल्याला दिसेल ते, आलं. तर हे झालं आपलं किती नंबरचा क्वेश्चन होता, 6 नंबरचा क्वेश्चन आहे. अजून कोणते क्वेश्चन बाकी आहे, सम ऑफ. आता तुम्ही करू शकता हा क्वेश्चन, टेक 3 इनपुट, म्हणजे एका ठिकाणी तुम्ही मल्टिपल, एकापेक्षा जास्त असेल, तुम्ही असं नाही का 2च घेऊ शकता, एकापेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय ABC असे 3 घेऊ शकता. मी असे कारण आपला टाईम हा वाचावा म्हणून मी ह्या गोष्टी केलेल्या आहे, ठीक आहे. आता ABC असे 3 नंबर तुम्हाला घ्यायचे. नंतर काय करायचे, आता यांना माहिती एकाच लाईनमध्ये आपल्याला 3 नंबर जर घ्यायचे असेल, टेक 3 नंबर इन 1 लाईन अँड सम अँड ॲव्हरेज प्रिंट करायचं. सम माहिती तुम्हाला तिघांना ॲड करणं म्हणजे काय सम आहे, ॲव्हरेज म्हणजे काय सम डिवाइड बाय 3, आणि यांना काय केलं आहे प्रिंट आपण इथे केलेलं आहे. ह्या प्रोग्रामला तुम्हाला टास्क आहे की तुम्ही काय याला एक्झिक्यूट करून बघशाल, आणि टास्क असं काही अवघड नाही, आपला टाईम जास्त वाढतोय पण समजण्यासारखं असं काहीच नाही की मी तुम्हाला आधी कन्सेप्ट समजवले नाही. हा एक क्वेश्चन आहे, तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यानंतर अजून 1-2 क्वेश्चन आहे ते तुम्हाला मी होमवर्कमध्ये देतो आहे. हा मी करून दाखवतो तुम्हाला, काय की टेम्परेचर कन्वर्ट सेल्सिअसला फॅरनहाईटमध्ये कसं कन्वर्ट केलं जातं हे तुम्ही समजून घ्या. तर तुम्ही जर सेल्सिअस म्हणजे इन जनरल काय 25 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर टाकलं तर मला युजरला मेसेज काय द्यायचं आहे, एंटर टेम्परेचर इन सेल्सिअस डिग्री. आता हा नंबर आहे, याला कन्वर्ट कशामध्ये करायचे, फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचे, आणि फ्लोटमध्ये कन्वर्ट करून त्याचा रिझल्ट एफमध्ये जाऊन प्रिंट करायचा आहे. तर याला फॉर्म्युला काय आहे, सेल्सिअस टू फॅरनहाईटसाठी C इंटू म्हणजे 25 इंटू 9/5 प्लस काय करायचं 32, हा फॉर्म्युला आहे. C म्हणजे काय, जे तुम्ही सेल्सिअसमध्ये टेम्परेचर टाकणार आहे, 25 5 5 25 9 5 45 प्लस 32 त्याच्यामध्ये ॲड झालं तर याचा आन्सर काय नाही, 7 आणि 7 77.0 काहीतरी आपला आन्सर येईल, आणि त्याला काय केलं इथे प्रिंट इथे केलेली आला नाही ना. तर हा पण एक इझी क्वेश्चन आहे, पण मी करून घेतो आहे कारण की नंतर मला नको आहे काही प्रॉब्लेम, आणि तुम्हाला पण नको आहे. काय याला मी टाकतो आता Cमध्ये टाकलं मी एक फ्लोटमध्ये, त्याला आधी कन्वर्ट पण करून घ्यायचं आहे फ्लोटमध्ये, आणि इथं एंटर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. तर मी इथं काय करतो सेल्सिअसमध्ये काय एक टेम्परेचर घेतो, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे, आपला टाईम वाचेल. सेल्सिअस नंतर आता मला त्याला काय करायचं आहे फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं, आणि फॅरनहाईटचा फॉर्म्युला काय C इंटू 9/5, किंवा त्याला 9/5ला 1.8 पण लिहू शकता, 9/5ला 1.8 पण लिहू शकता, आणि प्लस काय 32. आता 9/5ला 1.8 कसं लिहिता येईल माहिती, 5ने तुम्ही 9ला डिवाइड केलं तर 1.8 आन्सर येतं, आलं. नंतर काय केलं प्रिंट काय केलं, त्याला प्रिंट केलं, कशाला Fला मी इथं प्रिंट केलं. तर आता सेल्सिअसमध्ये तुम्ही जी गोष्ट टाकणार आहे ती काय आता प्रिंट होऊन कशात मिळेल, मला ती प्रिंट होऊन मिळेल कशामध्ये, आपलं येईल काय झालं रे फ्लोट, हां सॉरी फ्लोट. नंतर इथं काय आहे इनपुट नावाचं फंक्शन घ्यायचंच राहिलं आपलं इनपुट. मला ना अर्जंट काम आहे, पण व्हिडिओ पूर्ण शूट करूनच आपल्याला पुढचं काम परफॉर्म करावं लागेल, आलं ना. सेल्सिअस आणि मग तुम्ही बघा
इथं आपला आता प्रोग्राम इथं रन होतो आहे, याला क्लिअर करून देतो मी. क्लिअर. इथं काय python4.py सेल्सिअस 25 डिग्री सेल्सिअस टाकलं, आपला रिझल्ट काय आला इथं 17.0. कारण की काय तुम्हाला मी सांगितलं डिवायडेशनचा रिझल्ट काय येतो, फ्लोटमध्ये बघितलं होतं आपण, काय डेसिमलमध्येच येतो. डायरेक्टली टाईप डायनॅमिकली टाईप आहे ना, तुमचा जो डेटा एफमध्ये जाऊन स्टोर होईल त्या फॉर्मॅटमध्ये मला काय रिझल्ट दिसणार आहे. आलं. आता इंटिजर आलेलं तरी पण तुम्ही म्हणशाल का दिसलं, कारण काय तुम्हाला माहिती डिवायडेशन जिथं दिसलं ना किंवा मल्टिप्लिकेशन अशा ऑपरेशन तुम्ही पॉईंटची व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतायत तो ऑब्विसली तो डेसिमल नंबर म्हणून समजतो आणि त्याचा रिझल्ट पण काय येतो. भले इंटिजरला डिवाइड केलं पण डिवाइड करत असताना मी डेसिमल फॉर्ममध्येच रिझल्ट येतो. हे तुम्हाला मी शिकवलेलं पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. आलं ना. तर हे झालं आपला 8 नंबरचा क्वेश्चन. आणि 9 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला टास्क आहे, कारण याच्यावर आपण मागच्याच लेक्चरमध्ये केलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, युजरकडून इनपुट घ्यायचं आहे, युजरकडून इनपुट घ्यायचं आहे, फर्स्ट नंबर सेकंड नंबर आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्राय करायचं. याचा प्रोग्राम मी इथे तुम्हाला दिलेला आहे. असं काहीच नाही की याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड आहे. तसं आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये या गोष्टी घेतच राहणार आहे. पण क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन आता खूप जास्त झालेले, हा तुम्ही ट्राय करू शकता. इझी आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. एक नंबर घेतला आहे, दुसरा नंबर घेतला आहे, त्यांना फ्लोटमध्ये कन्वर्ट केलेले किंवा इंटिजरमध्येच ठेवा, कारण आपल्याला पॉवर बीवर क्यूब ब्यू सगळं घेतलं आहे मी इथं. आणि कसं घेता हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे ॲरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये, आणि त्या सगळ्या ॲरिथमॅटिक ऑपरेटरचा इथे यूज होतो. आलं ना. तुमच्याकडून नाही झाला तर तुम्ही मला सांगा, मी सगळे क्वेश्चन भले व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण काही सगळे क्वेश्चन घेण्याचा ट्राय करेल. आलं ना. तर 9 क्वेश्चन, त्याच्या आधी ते 4-5 प्रोग्राम, असे 10 ते 12 प्रोग्राम आपण या लेक्चरमध्ये केलेले. तुम्ही याच्या अजून प्रॅक्टिस केली तर अजून जास्त परफेक्ट तुमचे इनपुट फंक्शन होऊन जातील. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आणि आपल्या या चॅनलला म्हणजे मी 1 वर्ष झालं तेव्हा मी एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केला होता आपला JK कोडिंग पाठशाला. आणि 1 वर्षामध्ये मी म्हणजे की हा एक चॅनल मी कंटिन्युअसली काय केलं, एक व्हिडिओ टाकणं चालू केलं. पहिल्यांदा तर मला म्हणजे अजून पण तुम्ही बघा C लँग्वेजचं त्या हिंदी चॅनलवर जो होतं त्याच्यावर माझे अजून पण 400च व्ह्यू आहे त्या चॅनलला. आणि स्टार्टिंगपासून मी पहिले कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत गेलो. ह्या चॅनलला जवळपास 149 व्हिडिओ आणि आत्ताची ह्या चॅनलवर जवळपास 60 ते 70 व्हिडिओ, असे टोटल 200च्या अराऊंड आपले, आणि सगळे एकाच वर्षामध्ये टाकलेले मी 200च्या अराऊंड व्हिडिओ आहे. ते एका वर्षामध्ये तुम्ही जो पण सपोर्ट दाखवलेला त्याच्यामध्ये बघा तुम्ही इंस्टाग्रामला आपले जवळपास 18,000च्या आसपास फॉलोअर झालेले. आणि आपले जे मराठी कोडिंग शाळा चॅनल आहे त्याच्यावर पण 8,000च्या पुढं सबस्क्रायबर झालेले, आणि JK कोडिंग पाठशाला पण 1,000च्या पुढं सबस्क्रायबर झाले. एवढं सगळं झालेलं हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालेले. असाच सपोर्ट ठेवा. आपण खूप सारे फ्रीमध्ये कंटेंट या चॅनलवर आणत राहू. आणि जसं मी सांगितलेलं आहे की इथून मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले जे कोर्सेस मी फ्रीमध्ये देणार आहे ते शेवटपर्यंत आपले फ्रीमध्ये मी कंप्लीटच करून राहणार आहे. भले थोडा टाईम लागेल त्या गोष्टीसाठी, पण आपण त्या गोष्टी काय कंप्लीटच करून राहणार आहे. थँक्यू सो मच. आणि आजचं लेक्चर पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.